की गृहमंत्री तर आता जे आहे ते पोलीस त्याचा तपास करतील, त्याचे लोक जे आहेत त्याचे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल. सर पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचं पुढे येत आहे की त्यांच्यामुळे कुठेतरी फूस मिळालेली आहे. आता हे सगळं काय बाहेर येईल हळूहळू. एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली ते सगळं बाहेर येईल की नक्की काय आहे. पण ते सर स्क्रिप्ट लिहिली आहे असं म्हणत आहे. त्याची विरोधकांची काही 2 मोठ्या नेत्यांची नावं घेतली त्याच्यात तुम्ही त्यांना विठ्ठल मानतात त्या पवारांचं सुद्धा नाव आहे. मला माहित नाही आहे काय पोलिसांना आता तुमचं काम करू द्या ना. तर सलाईन मधून विष प्रयोग झाला तर गंभीर आरोप त्यांनी गृहमंत्र्यांमध्ये घेतले. आता अशा हास्यास्पद आरोपाला मी काय उत्तर देईल हे प्रश्न सुद्धा विचारणार. पण सर जुने सहकारी जे आंदोलन स्वतः जरांगे करतो त्यांचे जुने सहकारी समोर येऊन त्यांच्यावर आरोप करतायत. मी मगाशीच सांगितलं की मला आता त्या जरांगेवर प्रश्न विचारू नका. काम आहे, अधिवेशन सुरू आहे, मला विचारताय. आणि मी मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी. एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं श्रीकांत मोघे साहेबांचं एक नाटक होतं सीमेवरून परत जा. या 2 नाटकाची जवळजवळ सध्या मी करतोय. मला वेळ नाही आता त्यामुळे या शेवट काय असेल सध्या सुरू आहे. या नाटकावरती पडदा कधीपर्यंत सर या स्क्रिप्ट तुम्ही लिहिताय याची राज्य सरकारमध्ये आपण एकमेव मंत्री होता ज्यांनी सुरुवातीपासून जरांगेंना विरोध केला होता. क्या देखते इसको? अरे मैं क्या देखूं, उसमें देखने लायक कुछ है नहीं है ना उसका कुछ सुनने लायक है. अब ये पहले से मैं बात कर रहा हूँ मगर अभी जो लोगों के ध्यान में आया है ये जो है ये जैसे कि जो है हम लोग जो मराठी में कहते हैं कि जो बजरंगबली की पोस्ट जैसे बढ़ती जाती है ऐसे ही जो है ना तो इसकी एक मांगे जो है बढ़ती जा रही है. अब ये सब लोगों के ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियां बक रहा है, मुख्यमंत्री को भी गालियां बक रहा है. मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियां बक रहा है. तो अब सब लोगों के ध्यान में आया है. एक तो उसकी कोई शिक्षा नहीं है, उसका कुछ अभ्यास नहीं है, उसको कानून कुछ समझता नहीं है. अब करे क्या अभी सब लोग जो है पुलिस उसमें ध्यान दे रही है कि भाई क्यों ऐसा जो है बर्ताव कर रहा है. देखते हैं क्या जालन्यात पण बस झालेली आहे पुन्हा एकदा. तुम्हाला वाटत नाही सरकारला असं प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जात आहे? आता हे पोलिसांनी जे अशा कायदा हातात घेतील पोलिसांचं काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. सर गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही का वाटत आहे तुम्हाला? तर आता जे आहे म्हणतात त्याप्रमाणे कोण आहे काय आहे तर त्याच्याच आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय निघतं ते आपण